शिष्य, महाराज आपण सांगितले ते मला समजले. मला अजून असे वाटते की विषयामध्ये आनंद आहे, कारण इच्छित विषयाची प्राप्ती झाली म्हणजे इच्छारूप वृत्तीचा अभाव होतो. दुसऱ्या वृत्तीचा उदय झाला नाही म्हणून वृत्ती नाही. अशा निर्वृत्तिक मध्यस्थितीमध्ये जो आनंद होतो तो आनंद विषयाचाच म्हटला पाहिजे. आनंद करता काय पाहिजे? आनंद करता काय पाहिजे? वृत्ती पाहिजे. तेव्हा प्रकाश येण्याकरता तार पाहिजे. त्याचा कुठं प्रकाश येत असतो का? वृत्ती नाही तर काही नाही होत. आनंद नाही काय करेल? नाही ते सुद्धा वृत्ती आहे ना. कशामध्ये प्रतिबिंब पडते? अरे प्रतिबिंब पडते, अर्थ पाहिजे का नाही? म्हणलं आमचा तोंडाचा अर्थ आहे. नाही बघ, अगोदर चंचल वृत्ती असते. विषय प्राप्त झाला म्हणजे कोणती वृत्ती नाही म्हणजे मग वृत्ती शांत होते. शांत वृत्तीला सत्वगुणी वृत्ती म्हणायचं. आणि जी चंचल असते ना तिला कोणती वृत्ती म्हणायचं? रजोगुणी वृत्ती म्हणा. विषयाच्या आनंदाकरता कोणती वृत्ती पाहिजे? सत्वगुणी वृत्ती. चेहरा दिसण्याकरता पाणी कसा असावं लागतं? चेहरा दिसण्याकरता पाण्यामध्ये चेहरा दिसतो ना. पाणी कसं असावं लागतं? सांगा की हा स्वच्छ पुढे स्थिर पाहिजे. त्याचा आत्मानंद होण्याकरता वृत्ती कशी असावी लागते? पुन्हा कोणती पाहिजे? सत्वगुणी पाहिजे. रजोगुणी वृत्ती व्हायसाठी चंचल असते. चंचल वृत्तीमध्ये आनंदाचं भान होत नाही. वाहणारे पदार्थ पाण्यामध्ये आपण तर केली. आता आज काय आहे? आज आहे का गेली? बल्ब दिसायचा दिसतो. बल्ब प्रकाश देत असतो का वीज प्रकाश देते? नुसती वीज प्रकाश देत असते का कोणाच्या द्वारा? कोणाच्या द्वारा? वृत्तीच्या द्वारा आनंद होतो. वृत्तीच नाही तर प्रतिबिंब पडेल कोणा? आरसाच नाही तर मग दिसेल का? आरसा नाही मग दिसते फोटो काढले. दिसण्याकरता आरसा उपाधी लागते. त्याचा आनंद होण्याकरता मुळात आनंद अंतर आहे, पण त्याची प्रतीती येण्याकरता वृत्ती असावी लागते. श्री गुरु, इच्छारूप वृत्ती राजस आहे. त्या वृत्तीत आनंद उत्पन्न होत नाही. आनंदाचे भान सात्विक वृत्तीत होते. 3 प्रकारची वृत्ती तमोगुणी. 3 प्रकारची वृत्ती आहे ना. पहिले कोणची? तमोगुणी, दुसरी रजोगुणी, तिसरी. 3 वृत्त्या कुठून आणल्या? मुळामध्ये वृत्ती मायेचं कार्य आहे. कोणाचं कार्य? माय किती 10-5 गुणाची माया आहे का?
माया किती गुणाची आहे, एकच आहे का? आता गीता वाचताना त्रिवीर गुणवैन भावैरे सर्व मोहितम सत्वम रजस्तम इति गुण प्रकृती संभवा. त्रिगुणात बघाय का नाही माया? 3 गुण कोणते? न आनंदाची अभिव्यक्ती होण्याकरता कोणती वृत्ती पाहिजे? सत्वगुणी. रजोगुणी वृत्ती चंचल आहे, बरं का? विषय प्राप्त होत नाही तोपर्यंत वृत्ती कशी असते? चंचल. विषय प्राप्त झाला म्हणजे विषय वृत्ती काय होते? स्थिर झालेल्या वृत्तीत आत्मानंदाचा काय होते? भान होते, बरं का? आता विषय प्राप्त झालेला आहे, दुसरा विषय काही नाही, अजून वृत्ती निर्माण झालेली नाही. मधल्या संधीमध्ये जो आनंद होत असतो तो आनंद कोणाचा? बरं का? तो आनंद विषयाचा म्हणाल तर विषय कुडायचे ते विषयाचा म्हणाल तर विषय नाही, अजून वृत्ती उत्पन्न झालेली नाही. मध्य संधीमध्ये जो आनंद होता तो कोणाचा? हे बघा, आपण झोपेतून उठलो, अजून विषय नाही, काय नाही. मग झोपेनं उठलेलं माणसं त्याला सांगितलं लवकर उठके झोपू द्या की म्हणलं मला. उठल्याबरोबर जो आनंद होत असतो तो कोणाचा आहे? विषयाचा आहे का तो? आनंद आहे का नाही? मग कोणाचा आहे तो? बरं, झोपेतला तर उठलेला आहे की झोपेतला आनंद आहे का? त्याला वासनानंद म्हणतात. कोणता आनंद? वासनानंद. वासनेतही आनंद आला कुठून काय? इच्छित पदार्थ प्राप्त झाला असता इच्छारूप अंतःकरणाची वृत्ती निवृत्त होते आणि दुसऱ्या विषयाची इच्छा उत्पन्न झाली नाही. अशा मध्यसंधीत कोणत्याही प्रकारच्या अंतःकरण वृत्तीचा अभाव आहे असे नाही. कोणत्याही अवस्थेमध्ये वृत्ती असते, जोपर्यंत आणखी हे आहे ना, आपलं काय म्हणतो अंतःकरणाची हे आहे ना, त्यावेळेला फक्त वृत्ती, बरं का, झोप्यामध्ये लीन असते. लीन समजते का? बीज कशात लीन असते? फळात लीन असते. कोण? बीज. झाड कुठून उत्पन्न होते? फांदीतून का? पानातून होते का? मग कशातून होते? मग बीजामध्ये वृक्ष कसा आहे? लीन आहे, म्हणून ते त्याच्यातून काय होतं? उत्पन्न होतं. लाकडातून होतं. काही काही फुलाची झाड आहे ना, त्याला बीज नाही, लाकूड लावलं की काय लागते? झाड तयार होते. मग झोप्यामध्ये वृत्ती लीन असते, कोणतीही वृत्ती नसते. झोपेतला माणूस रागवत असतो का? उठ, त्याला उठवल्यानंतर अनुकूल लागतो. जाऊ द्या. निवृत्ती स्थितीमध्ये जो आनंद आहे तो कोणाचा? आनंद आहे पण वृत्ती नाही, तो आनंद कोणाचा? कोणाची शंका आहे शिष्याची? पुढे इच्छारूप वृत्तीचा अभाव आहे हे खरे, परंतु प्राप्त जो विषय त्याच्या ज्ञानाकार झालेली वृत्ती त्या काळी आहेच. ज्ञानाकार वृत्ती सत्वगुणाचे कार्य आहे. त्या सात्विक वृत्तीत आनंदाचे भान होते, परंतु ती वृत्ती बाह्य विषयावर असल्यामुळे बहिर्मुख आहे. आपल्या विषय जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत आपली वृत्ती अंतर्मुख असते का बहिर्मुख असते? काय कर बहिर्मुख असते की बहिर्मुख सगळं अंतर्मुखाने. जोपर्यंत लाडू पानात वाढत नाही तोपर्यंत वृत्ती कशी आहे? बहिर्मुख. आणि पानात वाढल्यानंतर बहिर्मुख काय करतात? आता काय झाले? परमार्थामध्ये काय करावं? ते विषयाच्या द्वारा वृत्ती बहिर्मुख. परमार्थ करणाऱ्या माणसाला बहिर्मुख वृत्ती काय करावी लागते? योगामध्ये सुद्धा बहिर्मुख वृत्ती काय करावी लागते?
गोव्या पाठ करून आला, नाचता वास आला, आता वृत्ती कशी झाली, कोणती वृत्ती? रजोगुणी वृत्ती. तत्वात संजायते ज्ञानम रजसो लोपयोगस्य. कुठं आहे हे? कागदावर आहे ना. रजसो लोपयोगस्य. भगवद्गीतेमध्ये आहे ना. तत्वात संजायते ज्ञानम. जाऊ दे. मग आनंदाकरता कशाची आवश्यकता आहे वृत्तीची? बिना वृत्तीशिवाय तुम्हाला प्रकाश पाहिजे असेल तर ते वीज आणण्याकरता कोणाची आवश्यकता आहे? तारेची. तारच नाही तर ते वीज येईल का? तार जातही नाही, तार काय होत नाही. त्याच्यात वीज जात असते, वीज कोणाच्या द्वारा येत असते. त्याला तार पाहिजे. नसलं ताराचं काम बघा, ते बल्ब लागलं. ते बल्ब अजून काम नाही तर प्लॅटिनम नावाची तार लागते, नाही तर बर्फ गेला म्हणतात. माझे असे एक अवस्था आहे की ज्या अवस्थेमध्ये वृत्ती नाही आणि आनंद आहे. तो आनंद कोणाचा? पुढे त्या वृत्त्याधिष्ठान साक्षी चैतन्याचा आनंद त्या बहिर्मुख वृत्तीकडून घेतला जात नाही, कारण तो आनंद वृत्तीचे पृष्ठभागाचे ठिकाणी आहे. जसे मोठेचे बैल मागे सरकून विहिरीजवळ येतात, त्याच्या पृष्ठभागाकडे विहिरीत पाणी असते, परंतु त्याची तोंडे विहिरीकडे नसल्यामुळे त्यास पाटातील पाणीच जसे पिण्यास मिळते, त्याप्रमाणे बाह्य इच्छित विषय प्राप्त झाल्यावर बाह्य विषयावर ज्ञानरूप सात्विक वृत्ती असते. दृष्टांत आता ते मोठ भेट करायला नाही. आता पंपाचं राज्य आहे तो कशाचं. आता बघा बैल मोठ दिसते का? तिथे होते वापरली. आपल्या स्वतःच्या शेतामध्ये सुद्धा मोठ चालायची बघा. ते केळी बिळी लावल्या होत्या. मग त्याला पाणी कसं द्यायचं असं मोठ्याच्या द्वारा. आता मोठा आहे का? पाणी कुठं आहे? विहिरीमध्ये. आणि बैलाची तोंड कुठं आहे? विहिरीकडे आहे का? कुठे आहे? मग बैलाला जर पाण्याची आवश्यकता असेल, विहिरीतलं पाणी मिळतं का? तर दांडातलं पाणी मिळतंय. तसंच आहे वृत्ती. आलं लक्षामध्ये? तेव्हा आपल्याला जे पाणी आनंद मिळतो तो वृत्तीच्या द्वारा मिळत असतो. बैलाला आनंद आहे, विहिरीतलंच पाणी कुठं यावं लागतंय? दांडात आलेलं पाणी कुठलं आहे? मग बैलाला काय विहिरीतलं पाणी मिळते का दांडातलं? मग ते विहिरीतलं पाणी कुठं यावं लागतंय? दांडावर. त्याची तोंड बैलाची कशी आहे? समोर. आणि मग दांडातलं पाणी समोर जातं आणि समोर. विहिरीतलं पाणी घेण्याकरता त्याला काय करावं? पाणी कुठलं आहे मुळात? विहिरीतलं पाणी जरी मिळत असलं तरी ते बाह्य यावं लागतं, दांडाच्या द्वारे यावं लागतं कोणाच्या. त्याप्रमाणे आत्मा जरी आनंद रूप असला तरी वृत्तीच्या द्वारा येत असतं. पुढे त्या बहिर्मुख वृत्तीच्या पृष्ठभागाचे ठिकाणी आत्मानंद आहे, परंतु आत्मानंदाचे भान न होता ज्या बाह्य विषयावर ती वृत्ती आहे त्या विषयोपहित चैतन्यानंदाचे भान त्या वृत्तीकडून होते. कोणाचं ज्ञान भान होते? जोग महाराज आहे ते कोणत्या आनंदाचा आहे ना? आणि आपण सुद्धा आनंद आहे, पण कोणत्या आनंदाचा? आपल्या आनंदाकरता कोणाची आवश्यकता पाहिजे? त्या असण्याचा आनंद आला कुठं? माणसं असतात ना, पुढे तुमच्या कुठे जरी गेलं किंवा ते माणसं एखाद्या देशात गेलं, त्याला म्हटलं लवकर लवकर आमचं काम करून द्या की तुमच्या बँकेतल्या माणसाचं. म्हटलं नाही, अजून फ्रेश व्हायचं आहे. काय व्हायचं? मग ते
वेळा चहाशिवाय त्यानं त्याकडून काम होत नाही. मग चहा काय करत असतो? फ्रेश करत असतो. आपल्याला आनंद करता कशाची आवश्यकता आहे? विषयाची. बरं का? आणि संतांना आनंद करता कशाची इच्छा आहे? आनंदाची. ब्रह्माची इच्छा आहे. सुखे सेवू आणि गाऊ राम राम असं काय करे. त्यांची धाव कोणाकडे असते? परमात्म्याकडे. आणि तुम्ही आधी कोणा विषय गोडी बोलले? आपली धाव कोणाकडे? आपल्या इंद्रियांची धाव आहे विषयाकडे. आणि संतांच्या इंद्रियांची धाव कोणाकडे? देवाकडे. अष्टभोग भोग नाही आणि भक्ती प्रेम गोड. दोघांमध्ये फरक आहे का नाही? आपल्याला आनंद मिळतो तो विषयाच्या द्वारा. कोणाच्या द्वारा? संताला जो आनंद मिळतो तो विषयाच्या द्वारा का स्वतः आनंद मिळतो? स्वतःचा आनंद मिळतो. त्यांना बाह्य विषयाची काही नाही आवश्यकता नाही. म्हणजे त्याला स्वानंद असं म्हणतात. काय म्हणायचं? थोडे विषयोपहित चैतन्य आणि साक्षी चैतन्य यात भेद नाही. म्हणून विषयोपहित चैतन्याचा जो आनंद तोच आत्मानंद आहे. म्हणून आत्मानंदाचेच भान होते. विषयात आनंद नाहीच नाही. म्हणून विषयामध्ये काय नाही वाटते त्याच्या सगळं ते वेदांत शास्त्र आहे. वेदांत शास्त्र कशा करता आहे? बाह्य वृत्ती तिला माघारी फिरवायची. आत्म्याकडे काय करायचं? विषय येतो त्यांचा नावडे. मग तो कुमाराने आनंद करता स्वीकार केला का बाईला हटवलं? गाई होतो माते आनंद नाही का त्यांना? विषयाचा आनंद आहे का स्वतः आनंद आहे? स्वानंद आहे. शिवाजी महाराजांचा नजराना काय केला? काय दिला? ठेवा. आनंदाचे लाडू. आनंदाची लाडू. एक वर्ष म्हटलं खात असतं की अरे आनंद म्हणायचा लाडू म्हणाय. शेंगदाण्याचा लाडू. आनंदाचा कुठं लाडू असते का? त्याच्यावरती रूपक भाषा केली आहे. आपणही लाडू खातो बघून आपल्याला लाडू मिळतो ना. पण आपला लाडू कोणता असतो? आपल्या हरभऱ्याच्या डाळीचा. आणि श्रीमंताचा लाडू कशाचा असतो? बदाम पिस्ता अक्रोड. जाऊ द्या, नाव घ्यायला काय हरकत आहे? पुढे शिष्य महाराज, विषयात आनंद नाही हे समजले, परंतु आत्मानंदाचा भोग घेण्यास विषय संपादन करणे अवश्य आहे. आता दुसरी शंका. त्याचा अधिक विचार इथं थोडा विचार समजला बरं. पंचदशीमध्ये 5 प्रकरण करायचे घातले. किती? 5 प्रकरण. ब्रह्मानंद, आत्मानंद, योगानंद, विद्यानंद, विषयानंद. कनिष्ठ आनंद म्हणजे विषयानंद आहे. किती प्रकार? जवळजवळ 200-250 श्लोक कर्ज घातलेले आहे. किती? त्यात सांगण्याकरता 5 प्रकरण. चित सांगण्याकरता 5 प्रकरण. आनंद सांगण्याकरता किती? चित सुखी नावाचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये 2च विषय मांडलेले आहेत. आत्मा सद्रूप कसा आहे आणि आत्मा चिद्रूप कसा आहे. याच्यामध्ये थोडा आपलं सॅम्पल आहे. आणि इतर याच्यामध्ये आपलं थोडक्यामध्ये असते काय असलं म्हणजे काय होतं? बरं असतं आपल्याला. उद्या जर तुम्ही 4थ्या वर्षामध्ये गेले, प्रवचना बसल्याशिवाय कीर्तन करता येत हे बरं आपलं भांडवल असलं म्हणजे. ते प्रवचन करायला लागले तर त्यात प्रेक्षकाला थांबावं लागते. काय लागतं? हो, पुढे वेळ संपली की. आणि भांडवल जर नसेल तर काही नाही बघा. 10 मिनिटाकरता बसतो सांगण्याकरता.
आणि 2च मिनिटांमध्ये भांडवल संपून जाते. जाऊ दे आपलं पुढे. असे वर सांगितलेल्या समाधानावरून सिद्ध होते. केवळ विषयोपभोगात निमग्न असलेल्या पुरुषांनी आत्मानंद भोगण्याकरिताच आम्ही विषय संपादन करतो असे म्हणण्यास काय हरकत आहे? पुढे पहा. विषयात वृत्तीला आश्रय असल्याशिवाय आनंद होत नाही. आता तो काय सांगितलं की विषयाचा आनंद आहे ना, तो आत्मानंद आहे. आणि तो भोगण्याकरता विषयाची काय जरुरी आहे. मग एखाद्याने प्रश्न केला, म्हणला तुम्ही विषय सुखाचा का बरं त्याग करणार? काय करी मग आम्ही आनंदा करताच विषय मी पुरा करतो. कसा करता? आनंद करता. उगीच काही वेळे आहो का आम्ही विषयाचे संपादन करतो. कशा करता करतो? आनंद करता. एखादा माणूस बिडी पीत असला तरी सुद्धा म्हणतो मी कशा करता बिडी पितो? आनंद करता. एक न्यायाधीश होता आणि गुन्हेगार मनुष्य चोरी वेळी केली, त्याला शिक्षा झाली. मग त्याने न्यायाधीशाला सांगितलं, मला शिक्षा कशाला देतात? म्हटलं का बरं? म्हणले पहा, तुम्ही नोकरी करता कशा करता? पैसा करता. आणि मी चोरी केली कशा करता? दोघे जण काय आपण सारखे जाऊ की? तुम्ही पैसा करतात, धंदा करतात, आणि पैसा करतात काय करतो? चोरी करत असतो. मग चोराई सुद्धा धंदा करतो, तो कशा करतो? बरं आपलं चोरीचा धंदा करणारी माणसं आहे ना, त्यांनी शिक्षण घेतलेलं असते. काय घेतलेलं असते? काही काही गावात चोराची गाव आहे याच्यामध्ये चालते. ज्ञानोबराच्या सोहळ्यात चालतंय. मग ते सांगत असते हे गाव कशाचं आहे? चोराचं गाव आहे. स्नानाला जाल तर कपडे घेऊन जाऊ नका. नाव सांगत नाही, मला माहिती आहे. आपला चोरही सुद्धा चोरी करतो कशा करता? पैसा करता. न्यायाधीश सुद्धा नाही का नोकरी करतो कशा करता? दोघांचा धंदा करतो. मग एकाला शिक्षा काय? आलं का? तसं एखादा माणूस म्हणेल आम्ही विषय भोगतो कशा करता? आनंद करता. बरं का? मग आमच्या आणि आणखी स्वानंद सुख देण्या म्हणजे दोघांमध्ये फरक काय? एक स्वतः आनंद भोगतो, दुसरा विषयाच्या द्वारा भोगतो. दोघे कसं आम्ही सारखे हो असं बेत काम. आनंद इथून तिथून कोणाचा यात नाही. सुंदर शंका आहे न्यायला का आपल्यामध्ये. जोग महाराज सुद्धा कोणता आनंद भोगतात? ते सुद्धा कोणाच्या आत्म्याचा जायचं. बरं आम्ही सुद्धा विषयाच्या द्वारा भोगतो. तो आनंद कोणाचा आहे? विषयाचाच आहे. मग आम्ही विषय गोळा केले तर काय बिघडलं? मग तुम्हाला विषय भोगण्याची आवश्यकता नाही. तुकोबाराला आनंदा करता विषय गोळा करावा लागतो का? काय करे तुका म्हणे खातो आनंदाशी काय करे आनंदे दाटले ती त्रिभुवन आहे तुकोबाराला. मग विषय आणखी गोळा करतोय कोणा करता? आनंद. मग काय बिघडलं का? मग विषयातले दोष दिसले पाहिजे. काय दिसले पाहिजे? विषय सुखी करत आहे. भगवद्गीतेमध्ये आहे ना, सुखाचे 3 प्रकार केले. 13व्या अध्यायामध्ये आहे सुद्धा. कोणते 3 प्रकार केले? कागदावर आहे होणार. तर सत्वगुणी सुख,
एवढे रजोगणी सुख नाही का. यत्तदग्रे विषमेव परिमामे अमृतोपम तत्सुखम सात्विकम प्रप्तम आत्मबुद्धी प्रसादजम विषेंद्रिय संयोगात यत्तदग्रे अमृतोपम परिणामे विषमेव. कोणतं सुख आहे? रजोगणी सुख. अजून व्हायचं मला 18 अध्याय त्याला का 18 अध्याय आहे. यदग्रहीच्या अनुबंधाच्या सुखम मोहन आत्मा आत्मान तत्सुखम तामसंसर्गम. यदग्रहीच्या अनुबंधायचं त्याला तमगुणी सुख म्हणायचं. कोणतं आळसामध्ये सुद्धा काय कोणतं सुख आहे ते तमगुणी सुख आहे. वेगाचा अपवाद आहे. कशा करता सांगितलं बरं. मग विषय गोळा करून आम्ही सुद्धा सुखच बघतो की, आणि ब्रह्मवेत्ता पुरुष हे सुद्धा ब्रह्माचं काय बघतो? सुख बघतो. मग बिघडलं काय बरं? तो आत्म्याच्या द्वारा सुख बघतो, आम्ही विषयाच्या द्वारा काय बघतो? दोच साध्य काय आहे? एकच आहे की सुंदर शंका आहे. पुढे कारण विषयाकार झालेल्या ज्ञानरूप वृत्तीतच आत्मानंदाचे भान होते. श्री गुरु बाबा रे, वरील आम्ही सांगितलेल्या समाधानावर हा दोष येतो. याकरिता आता उत्तम सिद्धांत सांगतो तो असा. सुंदर म्हणला हा दोष कशावर येत असतो? चार वाक सुद्धा म्हणतात आम्ही जो विषय गोळा करत असतो ते कशा करतात? तुम्ही सांगत असताना व्यसनाधीन होऊ नये, असं नव्हे तसं नव्हे. म्हणलं का बरं? मग एखादा माणूस म्हणत असतो म्हणला बिडी पिऊ नये की सिगारेट पिऊ नये की, आणि तो म्हणत असतो काय सिगारेट करता सिगारेट करत असतो का? तो कशा करता? आनंद करता. आमचं काय चुकलं त्याच्यावर? तुम्ही सुद्धा आनंद करता, विषयाची काय करता? इच्छा करता. एखादा माणूस म्हणला चहा पिऊ नये असं नाही, तुम्ही तरी दूध कसं करता पिता? दूध तरी कसा पिता? आम्ही चहा तरी कशा करता पितो? दोघांचं साध्य काय आहे? एकात दोष आहे आणि एक काय आहे? इच्छित विषय प्राप्त झाल्यावर दुसरी इच्छा उत्पन्न होईपर्यंत वृत्ती अंतर्मुखच असते. विषयाकार बहिर्मुख राहत नाही. त्या अंतर्मुख वृत्तीत आत्मानंदाचे भान होते. त्या वृत्तीमध्ये जो आनंद होत असतो. खरे पाय विषय प्राप्त झाल्यानंतर बहिर्मुख वृत्ती काय झाली? त्या अंतर्मुख वृत्तीमध्ये आत्मानंदाचं काय होते? जोपर्यंत विषय प्राप्त होत नाही, वृत्ती अंतर्मुख होत नाही, तोपर्यंत आनंदाचं भान होत नाही. अरे कल्पना करा नाही का, एखादा मनुष्य जेवायला बसला, पक्वान्न वाढलेले अजून सेवन करीत नाही. पुढे जेवणाच्या अगोदर ते पक्वान्न असताना देते आले तुमचा पोरगा ऍक्सिडेंट मध्ये काय झाला संपला. मग आता त्याला ताटात वाढलेल्या पदार्थामुळे आनंद आहे का? आता का नाही? पूर्वी का होता? वृत्ती स्थिर होती. आता वाईट घटना ऐकल्यामुळे वृत्ती का झाली? आता आनंद आहे का? मग आनंदा करता कशाची आवश्यकता आहे? वृत्ती काय लागते? स्थिर. जर वृत्ती स्थिर होत नसेल आनंद म्हणते चंचलही मना कृष्ण प्रमादी बरोबर. मैं साधना कशा करता है? बहिर्मुख वृत्ती अंतर्मुख परमार्थ कशा करता है? बहिर्मुख वृत्ती काय करते? परमार्थ अंतर्मुख करते. पुढे त्या अंतर्मुख वृत्तीच्या उत्पत्तीस इच्छाभाव हे कारण आहे. जसा एकांत स्थानात बसलेल्या उदासीन पुरुषास बहिर्मुख ज्ञानरूप वृत्ती काही नसते आणि त्यावेळी इच्छादी वृत्तीचा अभाव असतो, अशा वेळी अंतर्मुख वृत्तीच आत्मानंदाचे ग्रहण करते. एकांतात बसलेला मनुष्य आहे. मग एकांतामध्ये बसलेला मनुष्य असो
बाह्य विषय वगैरे असतात ना, आपल्याजवळ जे काही सामुग्री आहे ज्ञान ग्रहण करण्याची, इंद्रिय अंतःकरण, मग आपले ते काय असतात, ते इंद्रिय असतात ना, ते इंद्रिय विषयाकडे धाव घेत असतात. प्रत्येक इंद्रियाचे विषय आहे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, डोळा कोणाकडे धाव घेतो? रूपाकडे, रूपाकडे. जीभ रसाकडे, चटणीकडे का कोणाकडे धाव घेते? लाडू आला तर वाढ वाढ, पिठला आला तर नको पुढे जा, आणि श्रीखंड आला तर मग जीव कोणाकडे धाव घेते? डायबिटीस झाला तरी खाऊ द्या म्हणा, अरे मरशील ना, नाहीतरी मरणार आहोत, नाहीतरी मरणार, खाऊन मरू द्या. नाही ते आपली जी इंद्रिय आहे कुणाकडे धावत असतात? विषयाकडे. भक्ताचे इंद्रिय कुणाकडे धावतात? देवाकडे. आता कुठे धावे? आणि तुमचे चरण देखणी आहे. आणि आपले कुठे जाते? कीर्तन आवडते का भोजन आवडते? तो खरा कीर्तन करता आलाच नसतो, भोजन करता. त्याला विचारलं शौचच कशा करता चालला? म्हणलं 7 वाजता काय असते? जेवण असते. अरे पण कीर्तन चालू आहे, कीर्तनाचं निमित्त आहे जेवण. विषयाला कोणाची गोडी आहे? विषय गोडी बोलले जीव, आणि आता याची कोण करे? नारायण. असं जाऊ दे. म्हणून आनंद करता कशाची आवश्यकता आहे? विषयाच्या द्वाराही सुद्धा काय होतो? आनंद प्राप्त होतो. निवृत्ती वृत्तीमध्ये सुद्धा आनंद होतो. पण एक आनंद आहे तमगुणी, नाही रजोगुणी. कोणता? अनेक आनंद कसा आहे ना? सत्वगुणी. रजोगुणी आनंदामध्ये प्रारंभी गोड वाटतो तो, पण परिणामी काय असतो तो? वाईट असतो. आपल्याला काही खरू झाली म्हणजे माणसं खाजवतात ना, खाजवते वेळेस त्यांना मोठा आनंद होत असतो. आणि एकदा खाजव जमतो म्हणजे विषेंद्रिय संयोगात येतदग्रे विषम पण परिणाम आहे. कोणता गुण सुख दे? सत्वगुणी. लक्षामध्ये. आणि रजगुणी सुख आहे कोणत्या याच्यामध्ये? त्याचा रजोगुण आहे. आताच मी म्हटलं श्लोकात आहे, विषेंद्रिय संयोगात येतदग्रे अमृतोपम, त्याला रजोगुणी सुख म्हणतात. येतदग्रे विषमी आहे, सत्वगुणी सुख आहे. येतदग्रे अभ्यास करते वेळी माणसाला कंटाळा वाटतो, ज्ञानेश्वरी पाठ झालेली त्याला प्रवचन करणं म्हणजे आजचा मळ आहे. आणि ज्याची तयारी नाही तो आपलं डोकं खायला. येतदग्रे विषमी सत्वगुणी सुख, येतदग्रे अमृतम रजोगुणी सुख. यदग्रे अनुबंध द्यायचं, जे मवाला कारणीभूत असते त्याला कोणतं सुख म्हणायचं? त्याला तमोगुणी सुख म्हणलं. अपेया पेटल्याने पाणी. अपेय म्हणजे दारू म्हणा वगैरे आनंद होत असतो माणसाला. कोणतं सुख आहे ते? तमोगुणी सुख. चहाच्या पासून होते ते रजोगुणी. दूध पिऊन होते ते ऐकून ठेवा. वृत्ती नसते असा कोणताही काल नाही. तसेच इच्छित विषयाच्या लाभाने इच्छाधिकांचा अभाव होतो. म्हणून पदार्थ ज्ञानानंतर अंतर्मुख वृत्ती मानलीच पाहिजे. त्या अंतर्मुख वृत्तीने आत्मानंदाचे ग्रहण आणि विषयाचे ज्ञान अत्यंत अव्यवहित आहे. पहिलं अज्ञान,
नंतर विषयाचं ग्रहण. अगोदर काय होतं असते ज्ञान आणि मग विषयाचं काय होत असते. आपल्या समोर वाढण्याकरता दोघे आले, एकाच्याकडे आहे पिठलं आणि एकाच्याकडे आहे श्रीखंड. मग कोणाला वाडा म्हणतो आपण? का वाडा म्हणतो? त्याचं ज्ञान झालं. बरं का? पिठलं तर म्हणता रोजच खात असतो. श्रीखंडावर ताव मारत आहे. अगोदर काय झालं? ज्ञान झालं का रे? आणि नंतर मग क्रिया होत असते. कोणती क्रिया होण्याकरता अगोदर काय करावं लागतं? ज्ञानच नसेल तर मग अगोदर आपल्याला त्याचं विशेष सेवनाच्या द्वारा ज्ञान झालेलं असते. एकाच वेळा 2 आमंत्रण आले जेवणाचे, कोणतं आमंत्रण देतो? आमटी भाकरी तर खा. जाऊ दे आपलं. त्या विषय सुख कशावर अवलंबून आहे? वृत्तीवर अवलंबून आहे. पुढे म्हणून पुरुषांना अशी भ्रांती होते की मी विषयाचे ठिकाणीच आनंदानुभव केला. विषय ज्ञानाकार वृत्तीने विषयोपहित चैतन्यानंदाचे भान घडते असे म्हणावे तर त्याविषयी अशी अडचण येते की मार्गांतील वृक्षाच्या ज्ञानाकार जी ज्ञानरूप वृत्ती सात्विक आहे, मग त्या वृत्तीनेही वृक्षोपहित चैतन्य स्वरूपानंदाचे भान घडले पाहिजे. उपाधीच्या द्वारा जर ज्ञान होते असं जर वाटत असेल, मग तो इच्छित विषय लागतो. कोणता विषय? आपण काही पाहिलं म्हणजे आनंद होत असतो. काही इच्छित विषय पाहिजे. इच्छित विषय होत नसेल तर काय होत नाही? आनंद होत नसेल. नाही सगळे विषयच आहे की सगळे सर्व विषयापासून आनंद होत असतो. माणसाला अगोदर त्याची इच्छा असावी लागते आणि मग त्याला काय होत असतो? आनंद होत असतो. नाही अगोदर एखाद्या डायबिटीस झालेल्या माणसाला गोड खाण्याची इच्छा होते का? मग त्याला पदार्थ पाहून काय होत नाही? आनंद होत नाही. आपल्याला का आनंद होतो? आपल्याला त्याची काय इच्छा आहे. म्हणजे इच्छित विषय लागतो. कोणता विषय? कोणत्याही पदार्थाला पाहून वृत्ती अंतर्मुख होत नाही. मग कोणाला इच्छित विषयाला पाहून वृत्ती काय होते? अंतर्मुख होते. वाचा. इतकेच नाही तर सर्व तृणपाषाणादी पदार्थांच्या ज्ञानाने तत् पदार्थोपहित चैतन्यानंदाचे भान झाले पाहिजे. हे होत असते का आपल्याला? आपण झाडं पाहतो, गवत पाहतो, सगळं आनंद होत असं होतं. कारण ते इच्छेचा काय नाही सगळं इच्छेचा विषय असावा लागतो तर काय होत असतो? आनंद होता. इच्छेचा विषय नसेल तर आनंद होत नसतो. इच्छेचा कल्पना करा, एखाद्याच्याकडे एखाद्या स्वागत करत असतो, त्याला असं वाटत असते भरपूर चहा दिला पाहिजे आणि तो चहा घेऊन येत असते त्या भांड्यात बघावं लागते असं की ते आणि भरपूर भांडभर दिलं तर काय होत असतो? आनंद. आनंदाकरता इच्छित विषयाची इच्छा आहे. कधीची प्रारंभी जेवायला गेल्यानंतर 5-7 लाडू खाईपर्यंत ते लाडू कोणाचे कशाचे असतात? इच्छित विषय आहे. आणि एकदा पोट भरल्यानंतर मग एखादा वाढणारा म्हणतो उष्ट टाकतो का? हा नव्हता म्हणतो तुझा लाडू खाऊन भरायचा का? एक पोरगा होता बघा, याच दिवसामध्ये दांडेकर महाराजांची पुण्यस्मरण होत आणि खूप लाडू तयार केले. शेवटी इतके उरले की एका पोराला 5-5 लाडू दिले आणि तोही लाडू म्हणजे हॉटेलातल्या लाडू सारखाच नाही, मोठा लाडू आहे. आणि किती लाडू दिले? आमच्या शेजारीचे पोरगा होते. रात्रीची वेळ त्याने ते लाडू काय केला? एक खाल्ला, गोड लागले. पुन्हा काय खाल्ला? दुसरा खाल्ला, गोडच लागायला लागले. आता पुढे काय आहे? मग गोड लागल्यामुळे भूक तर गेली, काय गेली? मला तिसराही खाल्ला. किती खाल्ला? आता पचनशक्तीच्या काय झाला?
म्हणलं बाई एक राहिलेला तो तरी कशाला ठेवायचा आहे, तोही खाऊन टाका. आणि मध्यरात्री पसतात कुठे म्हणून ते पचण्याची क्षमता काय झाली, संपली. पोट फुगायला काय झाली, इकडून एक वास येईना आणि तिकडून एक आवाज येईना. मरतो डॉक्टर लोक येईना बघा. मध्यरात्री कुठे डॉक्टर येतात तेव्हा डॉक्टर त्याला पेशंट मरायला लागलेला आहे ते झोप सोडून येत. मग डॉक्टरला त्याने आणखी गोळी दिली. ते सगळं ओकारीच्या बरं काय वाढलं. पण त्याला सकाळच्या प्रश्न विचारलं, मला लाडू खातो का, वा नाव काय. आता लाडू काय नाही, इच्छित नाही, काय नाही. आनंद कुठला होता तो इच्छित विषय. इच्छित विषय नसेल तर आनंद होत नाही. म्हणून आनंदाकरता कोणत्या विषयाची इच्छा असते, इच्छित विषयाने अंतर्वृत्ती होते. जर प्रतिकूल विषय असेल तर त्याच्यापासून आनंद होत नाही. चला, तसा तर अनुभव नाही. म्हणून अनात्म पदार्थांच्या ज्ञानरूप बहिर्मुख वृत्तीने पदार्थोपहित चैतन्यानंदाचे ग्रहण होत नाही, तर इच्छित विषय प्राप्तीने अंतर्मुख झालेल्या वृत्तीच्या ठिकाणी आत्मानंदाचे भान होते, तसेच म्हटले पाहिजे. म्हणून इच्छित विषयाने वृत्ती अंतर्मुख होते. बाह्य विषय जरी पाहिले तरी काय होत नाही. इच्छित असावं लागतं. त्यामुळे जेवायला बसायला पहिल्या लोकांना तेच कारल्याची भाजी बसी पाहिली की लगेच हे म्हटलं पुढे जागे. आता कारल्याची भाजी त्याला काय नाही, इच्छित विषय नाही. लोकांना सांगितलं ते साधे कारले नाही म्हटलं तर मसालेदार कारले कसे आहे, मसालेदार कारले ते भरलेले आहे. लगेच तो म्हणत असतो, म्हटलं इकडे पहिल्या सोबत काय म्हणाला, बाजूला जागे. आणि त्याच्यातले गुण आठवले म्हणजे म्हटलं इकडे वाढ काय. अगोदर काय होता, इच्छित विषय होता. आता काय झाला तो इच्छित नाही का. म्हणजे कांदे वांग्याची गोष्ट सांगतात ना, ते तुमचे 4 महिन्यामध्ये काय खाऊ नये, कांदे वांगे काय करू नये. पुराणिक बुवांनी सांगितलं आपला 4 महिने कांदे वांगे काय करायचं नाही, खायचे नाही. बाईने आमंत्रण दिलं, जरी पुराणिक बुवाला आवडत नाही बाकीच्याला आवडते याची वाट काय. पण तिने मसाल्याचे वांगे केले कोणते, आणि ते लहानसे वांगे असे कोवळे वांगे कच्चच खावं वाटत असे. इंद्रायणी काढ, चंद्रभागा काढ, ते वाढणारा आला बघा. मग ते मसालेदार वांगे त्याने पाहिलं कोणते वांगे आहे, वांगे भाजी कशाचे वांग्याचे, हे म्हणा पुढे जागे. मग ते त्याने पातेल्यातले काय पाहिले, आणि ते लहान वांगे वर तरंगत असायचे. हाका मारला, हे म्हणलं वाढ की. मग ते वाढणाऱ्याने सांगितलं, म्हणलं महाराज तुम्ही तर सांगितलं 4 महिने काय खाऊ नये, मग वाडा कसं म्हणता. ते म्हणलं वाघे खाऊ नये म्हणून सांगितलं. रस्सा खायला रस्सा खायला काय हरकत आहे. ते रस्सा आता वाढायला लागला बघा. ते वाढता वांग पडायला लागलं ताटात, दांडका लावला. म्हणलं महाराज पुराणिक भाव म्हणतात तरी दांडका कशाला लावतो. म्हणलं महाराज वांग पडते ना. म्हटलं ते पडते थोडं. आपण तुम्ही सांगितलं ना कांदे वांगे काय करू नये, मला सांगितलं कुठं पुराणात. आता काय घरी सांगितलं पुराणातली वांगी
तिथे खायला काय निश्चित विषय झाला म्हणजे आनंद होता. काही काय आता तुम्ही चौथ्यात आलेल्या विद्यार्थ्याला सांगितलं की बिडी द्यायची निश्चित विषय आहे का तुझा? किती लाख प्रयत्न केला तरी चौथ्यातला विद्यार्थी बिडी पेईल का मग? आता कोणता विषय नाही तो. इच्छित विषय. मग 8 दिवसामध्ये एक कट्टा लागत असे. जाऊ दे संपलं का? हम्म. मोठे जास्त आहे. जास्त राहिले. आहे अजून विषय आहे. आणि विषय आहे अजून. बराच विषय आहे का? झालेला विषय कधी सांगायचा उद्या चांगला विषय तुम्हाला प्रवचन करायला चांगलं होतं. कीर्तन प्रवचन करण्याकरता बराचसा नाही. तत्वज्ञान आहे ना. आत्माचा आनंद रूप कसा आहे चांगलं सुंदर आहे. पण विषयाच्या ठिकाणी नामर्जी होत असते. पण त्याला तत्वज्ञान करावं लागते. काय करावं लागते? तत्वज्ञान आहे. गीतेमध्ये काय आहे मग सुखाचा विचार कसा करतो त्याला? या सुखापेक्षा कोणतं अष्टभोग भोग नाही आणि भक्ती प्रेम गोड. श्री गुरुचरण